नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज 28 फेब्रुवारी 2024 पुरवठा निरीक्षक पदाच्या पहिल्या शिफ्टचा पेपर आता संपलेला आहे। विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर येत आहेत। आपण जाणून घेऊया कसा होता आजचा पेपर। सर नमस्कार, काय नाव आपलं? पराग पाटील। पराग सर, काय सांगाल कसा होता आजचा पेपर? तर चांगला होता तसा पेपर, मीडियम लेवलचा। एकंदरीत गणित बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न होते? गणित बुद्धिमत्तेमध्ये आपलं सिम्प्लिफिकेशनवरती प्रश्न होते। बाकी अजून बोर्ड मासावरती होते आणि इंग्रजी आणि मराठी व्याकरणामध्ये काय होतं? इंग्रजी मराठी व्याकरण चांगलं होतं सर। म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द प्रयोग, समानार्थी विरोधार्थी शब्द काळ होते, टेन्सवर होते, काही मिसस्पेल्ड होते। एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं होतं? काय सोपं होतं, काय अवघड होतं आजच्या पेपर? तर GS थोडं अवघड गेलं, बाकी सोपं होतं बऱ्यापैकी। 100पैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील असं वाटतं तुम्हाला? 80+ यायला पाहिजे, 80। एकंदरीत आजच्या पेपरचं स्वरूप ॲव्हरेज काय सांगाल? अवघड, सोपा की मीडियम? मीडियम म्हणता येईल। मीडियम हो, धन्यवाद सर। ऐक ना, आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी ताई आहेत। ताई नमस्कार, काय नाव आपलं? हर्षाली। पेपर देऊन तुम्ही आता आलाय, कसा होता पेपर? मॉडरेट लेवल होता। काय अवघड वाटलं, काय सोपं वाटलं? रिझनिंग थोडं हार्ड वाटलं। अच्छा, बाकी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण सोपं होतं? हो, इझी होतं। अच्छा, तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ हार्ड गेलं आहे। GK GS काय सांगाल? म्हणजे मॅथच थोडं टफ गेलं, बाकी इझी होतं। चालू घडामोडी साधारणतः मागच्या किती जुन्या विचारल्या होत्या? 3 मंथपर्यंत होते। 3 मंथपर्यंत होत्या। बरं, एकंदरीत 100पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतील? म्हणजे ते आपल्या स्टडीवरतीच आहे शेवटी। पेपर कसा, अवघड, सोपा की मीडियम? नाही, मॉडरेट होतं। मॉडरेट होता। बरं, धन्यवाद सर। नमस्कार, काय नाव आपलं? मी संदीप भोनाटे। संदीप सर, काय सांगाल कसा होता पेपर? सर पेपर मॅथ जर सोडला ना, बाकी सर्व व्यवस्थित होतं। मॅथ आणि रिजनिंगमध्ये थोडं डिफिकल्टी होती। मराठी इंग्लिश अतिशय सोपं होतं। बरं। GSचा पार्ट कसा होता? GSमध्ये सर आपण जे म्हणतो रेग्युलर, म्हणजे जसा अभ्यास केला होता तसा आला नाही, पण त्या अभ्यासाच्या दृष्टीने भरपूर काही आला असंही सांगायला लागेल। चालू घडामोडी किती जुन्या होत्या? डिसेंबर जानेवारीमधल्या साधारण 5-6 होत्या। अच्छा, आणि फेब्रुवारीमधली रिसेंट 2 होत्या। बाकीच्या मग तर विधानसभा, राज्यसभा याच्याशी रिलेटेड होते। एकंदरीत तुम्हाला आजच्या पेपरमधलं मॅथ आणि रिझनिंग हार्ड वाटलं? हो, मॅथ आणि रिजनिंग हार्ड होतं। बाकी त्या तुलनेनं सोपं होतं? बाकी खूप सोपा होता पेपर, खूप। म्हणजे एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मीडियम? तर मीडियमच होता पेपर। मीडियमपेक्षाही चांगला होता, पण खूप सोपाही नव्हता असा। बरं। इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे काही मराठीचा खूप फायदा झाला मला इग्नाइट अकॅडमीचा। अच्छा. मी आता ते पोस्टच करणार होतो त्या सरांना, मेसेजेस करणार होतो। बरं। मराठीचा खूप फायदा झाला मला त्या सरांचा। विजय शेळके सरांना आपला निरोप नक्की पोहोचवतो मी। हो। येस, धन्यवाद सर। थँक्यू सर, थँक्यू.